नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले सहज शिक्षण शिकू या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते। नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी इंग्रजी विषयातील दुसऱ्या युनिटमधील 6वा पाठ ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड म्हणजे महान शास्त्रज्ञांचे जिज्ञासू मन या पाठाचे मराठीतून स्पष्टीकरण समजून घेणार आहोत। मित्रांनो, आपणास हा पाठ आवडला असेल तर या पाठाला आपण लाईक करा आणि या पाठाबद्दल काही अडचणी किंवा शंका असेल तर कमेंट करा। मित्रांनो, तुमचे कमेंट म्हणजे आमचे चांगले पाठ बनवण्याचा उत्साह असतो। याकरिता आपण आमच्या पाठाला कमेंट जरूर करा। मित्रांनो, आपण सुरुवातीला या पाठाचा परिचय जाणून घेऊ। डॉक्टर APJ अब्दुल कलाम वॉज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया फ्रॉम 2002 to 2007। डॉक्टर APJ अब्दुल कलाम 2002 ते 2007 पर्यंत भारताचे राष्ट्रपती होते। He was awarded Bharat Ratna for his contribution to the scientific research and the modernization of defense technology in India। त्यांना वैज्ञानिक संशोधन आणि भारतीय संरक्षण तंत्रज्ञानातील आधुनिकीकरण यातील योगदानाबद्दल भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। He loved children। त्यांना लहान मुले खूप आवडायची। His books and ideas have inspired many young Indians। त्यांची पुस्तके आणि विचाराने अनेक भारतीय तरुण प्रोत्साहित झालेत। In this passage, he talks about another great Indian scientist, C.V. रामन। या पाठात ते भारतातील महान शास्त्रज्ञ C.V. रामन याबद्दल बोलत आहे। चला तर मित्रांनो, आपण पाठाला सुरुवात करूया। Great scientific minds are restless with questions। महान वैज्ञानिकांचे मन त्यांच्या प्रश्नांनी अस्वस्थ असतात। They keep asking। ते नेहमी विचारत असतात, Why does this happen? हे असे का घडले? Can I make it better? मी ते अधिक चांगले करू शकतो का? Or what more can this do? किंवा यांच्यामध्ये आणखीन चांगले काय करू शकतो? Let us study the life of a great scientist। आज आपण एका महान शास्त्रज्ञाच्या जीवनाचा अभ्यास करणार आहोत। Who live in the same era as Einstein but about 5000 kilometers east of Germany in India। जो आइन्स्टाईनच्या समकालीन परंतु जर्मनीच्या पूर्वेस 5000 किलोमीटर अंतरावर भारतात राहत होता। Born in Tiruchirappalli in southern India in the year 1888, Raman grew up to be one of the greatest scientists in India। 1988 मध्ये दक्षिण भारतातील तिरुचिरापल्ली येथे जन्मलेले रामन हे भारतातील महान शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ बनले। He was a bright student right from the start and was deeply interested in optical science and acoustics। ते सुरुवातीपासूनच एक हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना द्रंकशास्त्र आणि ध्वनिशास्त्र यात खूप आवड होती। This is what perhaps led him to discover that the mridangam and the tabla produce more melodious sound than any other percussion instrument। यामुळेच त्यांना कळले की मृदंगम आणि तबला इतर कोणत्याही तालवाद्यांपेक्षा
अधिक सुमधुर आवाज निर्माण करतात. He was fascinated by colorful things, be it a flower, butterfly or jam. म्हणून त्यांना रंगीबेरंगी वस्तूचे आकर्षण वाटत असे, मग ते फूल असो की फुलपाखरू किंवा रत्न असो. He kept seeking knowledge about everything around him. तो त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती मिळवत असे. He became a scholar in sound and sound related physics. ते ध्वनी आणि ध्वनी संबंधित भौतिकशास्त्रात विद्वान झाले. One day a ship sailed from the port of London towards Calcutta. एके दिवशी लंडन येथील बंदरातून एक जहाज कलकत्त्याला निघाले. On board was young C.V. Raman, who had delivered a lecture on the acoustic of the violin in London. आणि त्या जहाजात होते तरुण C.V. रामन, ज्यांनी लंडनमध्ये व्हायोलिनच्या ध्वनिशास्त्रावर व्याख्यान दिले होते. He was now on the ship's deck, gazing at the blue water of the ocean. ते आता जहाजाच्या डेकवरून समुद्राच्या निळ्या पाण्याकडे टक लावून पाहत होते. As he glanced up at the sky, which was the same shade as the ocean, a series of questions popped up in his head. समुद्रासारखीच रंगछटा असणाऱ्या आकाशाकडे त्याने नजर टाकताच त्यांच्या डोक्यात प्रश्नांची मालिका सुरू झाली. Why are both the sea and the sky blue in color? समुद्र आणि आकाश हे दोन्ही निळ्या रंगाचे का आहेत? What is the science behind this occurrence? या घटनेच्या मागे कोणते विज्ञान आहे? His mind seemed to suggest that the reason could be the scattering of light by water molecules. त्यांचे मन त्यांना सुचवत होते की पाण्याच्या रेणूद्वारे प्रकाशाचे विखुरणे हे कारण असू शकते. However, his theory was yet to be proved scientifically. तसेच वैज्ञानिकदृष्ट्या त्यांचा हा सिद्धांत सिद्ध व्हायचा बाकी होता. When the ship anchored at Calcutta, the young man immediately went on to conduct experiment to prove his theory. जेव्हा जहाज कलकत्त्याला पोहोचले तेव्हा तो तरुण ताबडतोब आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी प्रयोग करण्यास गेला. His research in optics, the science of light, resulted in the discovery of the Raman effect. प्रकाशशास्त्रातील त्यांच्या संशोधनामुळे रामन परिणामाचा शोध लागला. He announced it to the scientific world in March 1928. त्याने मार्च 1928 मध्ये जगात या वैज्ञानिक शोधाची घोषणा केली. The discovery won him the Nobel Prize for Physics in 1930. त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. It was the first time this prize was awarded to an Asian. हा पुरस्कार पहिल्यांदाच एखाद्या आशियाई व्यक्तीला देण्यात आला होता. The day he discovered the Raman effect, 28 February, was the later declared as National Science Day. ज्या दिवशी रामन परिणामाचा शोध लागला तो 28 फेब्रुवारी हा दिवस
पुढे भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून घोषित करण्यात आला. Even before this, his contribution to the science of optics had been acknowledged and he was elected Fellow of the Royal Society in 1924. याआधीही दृक्शास्त्रातील त्यांचे योगदान मान्य केले गेले होते आणि 1924 मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवड झाली होती. You would have learned about the Raman effect in detail at school. तुम्ही शाळेमध्ये रामन परिणामाबद्दल सविस्तर शिकला असालच. But do you know the discovery subsequently helped in determining the internal structure of some 2000 chemical compounds? परंतु या शोधामुळे 2000 रासायनिक संयुगांची अंतर्गत रचना ठरवण्यास मदत झाली. हे तुम्हाला माहीत आहे का? And can you guess what the cost of the equipment the Raman used to prove his theory was? A measly 200 rupees. आणि तुम्हाला अंदाज आहे का या सिद्धांतासाठी त्याने किती किमतीचे साहित्य जमवले होते? केवळ 200 रुपये. Raman strongly felt that scientists should not be confined to laboratories to solve scientific problems. रामन यांचा असा ठाम मत होता की शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठी प्रयोगशाळेतच स्वतःला कोंडून घेऊ नये. They should search around themselves and find those answers in accordance with nature. त्यांनी त्यांच्या भोवताली संशोधन करावे आणि निसर्गाशी समरूप उत्तरे शोधावीत. For the essence of science lies in independent thinking and hard work and not in equipment. विज्ञानाचे खरे सार स्वतंत्र विचार करण्यात आणि कठीण मेहनतीमध्ये आहे, नाही उपकरणामध्ये. How true! Though the oceans and the sky have always been blue in color, it needed a questioning mind with a scientific outlook to find the reason behind it. किती खरे आहे की समुद्र आणि आकाश हे नेहमी निळेच आहेत, परंतु गरज होती ती जिज्ञासू मनाची, जे वैज्ञानिक कारण शोधून बाहेर काढण्याची. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मित्रांनो, आपण हा पाठ पूर्णतः समजून घेतला याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.